गाडी मार मार. पाश्चात्य माणसासारखी पाश्चात्य जनावर देखील हुशार आहे. कुठे गेली सगळी मंडळी? का लागले? बघा 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 कुठे गेली मंडळी सगळी? कुठं हे काय सगळं प्रेक्षकाशिवाय नाटक झालं? कुठे गेली कुठे मंडळी? पापी रे हात का काय तुझा श्याम? हा प्रेम करतो तुझ्या? नाही प्रेम पण ते कुत्री आहेत. कुत्री जाते जा रे पोरानो. काल आता तुम्ही इथं? मी ना तुमची मुलगी आहे ना माझ्यावर प्रेम करते. मी तिच्यावर प्रेम करतो. लग्न करायचं म्हणते ती. कशासाठी प्रेम करते तुमच्यावर? मला मी सांगते तुम्हाला नाही फार मोठे चित्रकार आहेत. याने माझं केलेलं पोर्ट्रेट तुम्ही बघितलं म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणाल. मी म्हणेन मला काय म्हणायचं ते. कोण कोण आहे तुमच्या? कुणी नाही एकटा राम आहे फक्त राम. कमाई काय तुम्हा दोघांची? मला माहिती नाही ते सगळं आमचा राम बघतो. राम राम बघतो. खाता काय मग? पाव खातो की. रुपयाची नोट पाहिली का कधी? पाहिली रुपयाची नोट. 5 रुपयाची? 5 रुपयाची पाहिली. 10 रुपयाची पाहिली. 100ची पाहिली का? 100ची पाहायलाच मिळाली. आणि 1000ची? 1000ची मी ऐकली फक्त. ती सरकारने बंद केली ना. मुलखाचे दरिद्री तुम्ही या श्रीमंत पोरीशी लग्न करणार काय? तसं काही नाही हो. पण मग काय काय थांबा इथे. हलू नका. श्याम श्याम अहो श्याम बाबा. हे 1 लाख रुपये ठीक आहे. आणि आजपासून 1 महिन्याच्या याची पै खर्च करून दाखवली तर ही मुलगी तुला दिली. खर्च करायचे दान करायचे नाही. माझ्यासाठी एवढं करा प्लीज. करतो. आणि लक्षात ठेव या लाख रुपयातली पै खर्च होईतोपर्यंत तू सरळता भेटायचं नाही. आणि जर भेटलास तर माझ्याशी जात आहे. शिकारी माणूस आहे. 1 लाख रुपये एका महिन्यात खर्च करायचे. दान करायचं नाही. खर्च करायचे. राम काय थकलो बा. आपल्याला तर चालवत नाही. ते पैसे आण बघू इकडे. तुला ओझं झालेलं दिसते पैशांचं. छे माझे पायच गळून गेले. असं आपण व्हिक्टोरियाकडे थांब. व्हिक्टोरिया इकडे. काय रे बा? हो काय आहे ना? कहा जाणे काय? या इथं कोपऱ्यावर 2 फरलांगावर ते दूध पापेश्वर लॉन्ड्री नाही काय? तिथं मावशीबाईच्या बंगल्यात जायचे. अच्छा मावशीबाई के बंगले में 2 रुपया पडेगा साहब. 2 रुपये? हाँ 2 फरलांगाला 2 रुपये? अरे काय टॅक्सीचं भाडं सांगतोस काय? ज्यादा नहीं. 8 आणि 3 बघ. हाँ 8 है ना? हाँ तो ऐसा करो ना साहब. काय पीछे से एक खटारा आता है. खटारा उसमें बैठ के जाओ. अरे जा आम्ही खटाऱ्यात नाही येऊ तर विमानात नाही येऊ. वाह लेका बेका मत कहना साहब. गाली किसको देता है? अरे जा बड़ा आलाय गालीवाला. दरिद्री लेके जा. अरे राम अरे 1 लाख रुपये खर्च करायचे आपल्याला. मग काय त्यात काय? 1.5 रुपये करता हुज्जत काय खाली बसलास? अरे हो खरंच. विक्टोरिया
अरे जरा मागाव. आप ही आइए साहब. राम, हे सगळे पैसे कसे खर्च करायचे? अरे असेच, तुला काय त्याची पंचायत, मी करतो सगळी व्यवस्था. आता आधी आपण पोटभर जेवून घेऊ, आपोआप विचार सुचतील. अरे पैसे खर्च करायचे म्हणजे त्याला काय अक्कल लागत नाही. जेवण झाल्यावर शिंप्याकडे जाऊ, अप टू डेट कपडे शिव, 2 पार्करची फाउंटन पेन विकत घेऊ, 51 रुपयाची. फर्स्ट क्लास पैकी बंगला घेऊ, मोटार घेऊ, नवीन फर्निचर घेऊ. अरे पैसे पैसे काय, 1 महिन्याची मुदत दिली आहे तुला. 1 महिन्याची मुदत? 1 महिन्याची. अरे 4 दिवसात पैसे खर्च करून दाखवतो असं. शिवाय आता रेसेस चालू आहेत, त्यात हमखास पैसे जातात. रेसेस? हा, म्हणजे काय असतं ते? अरे ते घोड्याचं काहीतरी असतं, मला तर काय ठाऊक आहे. चल आपण पैसे लावून म्हणजे कळेल आपल्याला. हे जरा गाडी लवकर हाक. या ऐसीच जायगी साहेब. ऐसीच जायगी? अरे जाऊ दे आजच्या दिवस, उद्या मोटार घेऊन दाखवतो हडसन. पहा पहा. शाम साहब किधर है? ऊपर के कमरे. कमरे में क्या बोलते हैं? स्टूडियो में बोलो. स्टूडियो में. स्टूडियो में. काय उबदार सहवास आहे पैशांचा. उबदार आग होती अंगाची, पेटत चालले आतून. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. खरे बा. पहा, खर्च करायचा आणि पुन्हा तू मांडत बसायचा. पण खर्च करायला सुद्धा अक्कल लागते. काही अक्कल लागत नाही, पैसा मिळवायला मात्र अक्कल लागते. कशी काय? हे पहा, या खर्चात 20,120 रुपये जादा मिळत. कसले? मिळत माझा आहे. आपल्या जुन्या मालकीणीकडून हं. तिचा एक जुना पडकावाडा विकत घेतला मी. कशाला? तो सबंधवाडा पाडायचा आणि त्या ठिकाणी टोले जिंगे मारत बांधायचे. म्हणजे पाडण्याचा खर्च निघाला आणि शिवाय नवीन बांधण्याचा खर्च होईल तो वेगळाच. 20,000. 120. 120? हं. अरे आपल्या जुन्या खोलीचं भाडं देऊन टाकलं ऍडव्हान्स 1 वर्षाचं. मावशीबाईला. वा वा. हं. आणि हे काय? हे श्याम, अरे जमीच्या बाजूला 1 लाख रुपये पाहिजेत. माहिती 1 लाख. काय आहेत काय? 1 लाख म्हणजे एकावर किती पूज्य? एकम, दहम, शतम, सहस्र, दशसहस्र, लक्ष. 5 पूज्य. हा मग लिह. साहेब रे, काय? तुमच्याकडे खाली कुणी आलाय? माझ्याकडे? यांच्याकडे. माझ्याकडे? श्याम, जरा खाली जाऊन बघ बरं कोण आले ते. मी आलोच. बरं आता लवकर झटपट लावून कुठं? अजून जवळजवळ परत खर्च व्हायचे. 50,000? हो. आमच्या अन्नाची देता का? हो. अहो तेवढ्यात नाट्य नवरात्र साजर होईल. देवल अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे आत्मे तुम्हाला दुआ देतील. बाकी सगळी तयारी आहे बघा, फक्त पैशासाठी आणलंय बघा. मग तुमच्या मालकाने सांगा नाही सगळं. अहो आम्हीच मालक. म्हणजे आता काय राहिलंय? अहो गाऊन गेलं, नाव राहून गेलं. आपल्या मास्तरांचं वाक्य बरं का, गडकरी मास्तर. म्हणजे ती नाटक मंडळी वाटते. मला वाटलं बाबासाहेबांची. अहो तो कुत्रोजीराव कसली नोकरी देतो आणि आम्ही कसली नोकरी करतो. तुम्ही झटपट मुलीशी लग्न करून टाका बघू. अहो पण अहो पण काय, अहो खरोखरी तिचं कशातही लक्ष नाही हो. अहो ती रेडिओवर गायला सुद्धा जात नाही. कालपासून आमची चूल बंद पडली आहे. अहो मी तो नव्हे. नव्हे कसं? अहो ती तर सांगते की तुम्ही कुरूप असलात तरी थोडा अंतःकरणाचे आहात.
आज केली तुम्ही चोरांतकरणाचे. अहो मी तो थोर मनुष्य नव्हे. झाले मी नव्हे. काय काहीतरी सांगताय. अहो मी तो. हा? अरे श्याम हे माझ्याकडे आले असं म्हणजे तुम्ही आमचे भावी जामात वाटत. हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. बघा आमच्या नाट्यकलेला तेवढी 2000ची मदत करायची हो. हो म्हणजे उद्या द्रौपदी वस्त्र हरून नाटक करतो बघा. असं? हा तालमी बिलमी अगदी सर्व जगत तयारी आहे बघा. अहो आमच्या सारखी सगळी मंडळी तयार आहेत. हा, फक्त बघा पैशासाठी आणलंय बघा. असं? म्हणून म्हणतो. हा अरे श्याम देऊन टाके ना 2000 रुपये. इन्व्हेस्टमेंट पाहिजे तर प्रॉमिसर लिहून देतील. आतापर्यंत तेच करीत आलो की. आणि म्हणजे व्याजाची भर आणखी पुन्हा त्याची काळजी करू नकोस तू. अरे व्याजा सकट मुद्दल काढ. अरे नाटक कंपनीला दिलेला पैसा आतापर्यंत कधी परत आलाय का? अहो महाराजा आतापर्यंत देऊ शकलो नाही खरंय, पण तू देण्याची इच्छा आहे ना, तुमचे देऊ नक्की. नक्की देऊ. 2000 रुपये देऊन टाक. आज नको 5 नंबरवर मी तिकीट काढून येतो. सगळ्या 2-4 घोड्या राम. अरे माझं डोकं फार तापायला लागले रे. डोकं तापतंय? त्या झाडाखाली जाऊन बैस तिथं. मी तुला घेऊन जाईन. आपण मला रेस बघायची ना, मग त्या झाडाखाली बैस तू. अरे आपलं घोडा आलं नाही. नाही किती रुपये लावले? 500 रुपये. 1000 2000 लावले तुझं. घोडा आला असतं म्हणजे मग तुला काही समजत नाही त्याचं. तू आता पैसे तर मी आता दुसरे सुरू होतील त्याच्यावर पैसे लावतो. 1000 रुपये लावतो. 2000 नाही 2000. अरे पुन्हा आपण हारलो. लावले 2000 लावते ना. 1000 लावले होते. मी तुला 2000 लावायला सांगतो. तू गप रे, तुला काही माहित नाही. मी सगळं मॅनेज करतो. आता या वेळेसला जास्ती पैसे लाव. 5000 लाव. 5000 लाव. अरे श्याम आता ही शेवटची रेस. अवघे 5000 रुपये उरलेत. सगळे पैसे एकदम लावून टाक. घोडा लावणार 6 नंबरच्या घोड्या. 6 नंबरचा लावून. आता मग 12,000 जाऊन सांगतो की तुमची ₹1,00,000 मी खर्च केले. आता मला मुलगी द्या, मी पोर्ट्रेट पूर्ण करतो. लाव पैसे. नाही मलाही जायला की
अरे आले की 6 नंबरचं घोडं. 700 रुपये भाव पडला. म्हणजे आपल्याला सगळे पैसे मिळणार नाही. अरे बापरे, 3 लाखाच्या वर रुपये मिळणार आपल्याला. 3 लाखाच्या वर. 3 लाखाच्या वर. अरे बापरे, 3 लाखाचं काय करायचं आता? आता काय करायचं सांग. अरे श्याम साहब किधर है? गुसल खाने में. गुसल खाने में क्या बोलते? बाथरूम में बोलो. अच्छा गिनो गिनो सगळे. हाँ 400. अरे पैसे चालतो मुळे. अरे दिखते हैं. अरे हाँ 4 बार 6 4 5. जेवा जेवा तुम्ही मंडळी जेवा. पीटर 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 हॅव इट. का ग तू काय जेवत नाही? काय केलं ते तुम्ही बाबा? काय झालं? आमच्याबद्दल काही छापून आले काय त्या वर्तमानपत्रात? पैसा ही मोठी अवघड गोष्ट आहे बेटा. मनुष्य जर त्याच्या कचाट्यात सापडला म्हणजे त्याला सुटायला नाही येत पुन्हा. पण कशासाठी हे चक्र त्यांच्या पाठीमागे लावलं तुम्ही? तुला ते कळायचं नाही पोरी. माझ्या काही निश्चित कल्पना असतात आणि माझ्या मी त्या वठवीत असतो. पण तुमच्या कल्पनेचा त्रास त्या बिचारा नका. पहिलेच पैसे खर्च व्हायचे आणि त्यात 3 लाखाची भर. हे तुला कसं कळलं ग? भेटली होतीस वाटतं त्याला? मुळीच नाही. मग ठीक आहे. ठरलेल्या मुक्तीत त्यानं पैसे खर्च करून दाखवले तर तुझी आणि त्याची लग्न गाठ, नाहीतर जन्माची ताटातूट. हा किती निर्दय आहेत तुम्ही बाबा. क्रूर जनावरांना खेळण्यात आयुष्य गेलं आमचं. वाण नाही पण गुण लागलाय तुम्हाला त्यांचं. शक्य आहे. जेवा. आम्हाला नाही जेवायचं. अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही. ठीक आहे मग तू खरे तू जेवत जाऊ नकोस, नाहीतर हल्ली तू फार फुगायला लागली. स्त्री जातीनं आपली अंगलट कशी प्रमाणबद्ध राखली पाहिजे. जरा भात वाढा, आंब्या एवढा. काय वाढा? घरात काही शिल्लक नाही. काय वाढू कपाळ? काय परवा उसने तांदूळ आणले होते ते कुठे गेले? कंपनीचं सारं भिकार इथं जेवत होतं त्याची आठवण आहे का? बिचाऱ्या जावयानं चांगले 2000 रुपये दिले होते. सारं साल गुजरलं असतं त्याच्यावर. नाटक करतायत. सारे जन्माचं नाटक झालं. तुम्ही कमावू नका. पोरीचं लक्ष उडालच आहे घरातनं. धान्य आणायचं कुठं? जेव्हा विचारावं तेव्हा आपलं एकच उत्तर, खेळ झाला की आणीन राशी पैशाच्या घरात. नाटक करतायत. कुत्र तरी पाहायला येतं का तुमचं नाटक? हा हे बोलून नाही देणार. चांगली 2 डझन कुत्री आली ते नाटक पाहायला. माझं खोटं वाटत असेल तर रिखूला विचार. पण त्यानं हात सोडलं नाही. होय का नाही रिखू? कुठे चाललीस? तुझं डोकं फिरलं की काय? जाते कुठून तरी पैसे घेऊन येते. अगं तुझा कोण कवी आहे ना त्याच्याजवळ खूप पैसा आहे. घेऊन ये त्याच्याकडनं. मग तुम्हीच का नाही जात त्याच्याकडे? साहेब मोठा वैशिष्ट्यपूर्ण प्लॅन आहे हा. वैशिष्ट्यपूर्ण? हो साहेब. आपल्याला जर प्रथम वरची हवा खायची असेल तर मी वरचा मजला पहिल्यांदा बांधून दे. मग काय साहेब? वरच्या मजल्याचाच विचार चाललाय माझा. काय श्याम? मला नको. याला पा दुसरा प्लॅन बोला. थांबा त्याचे जवळ आहे सगळे. अरे आण लवकर. हा तुम्ही बसा खाली. हे काय तू काढले रे? नाही. हा नको. रामनाथ हा नको. निदान हा तरी नको नको नको. अरे मग तुला काय पाहिजे काय? अरे मोहम्मद जे साहब यानं वर नेऊन झोपव. जा 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 उठ जा झोप जा.
काय नाही, थोडेसे डोक्याला त्रास झालाय त्याच्या, पण मी सांगतो तुम्हाला सगळं. बरं, तुमच्यापैकी चांगली आणि स्वस्त अशी इमारत कोण बांधून देईल? मी देतो ना. बांधून देऊ. स्वस्तात स्वस्त, काही काळजी करू नका तुम्ही. कळलं ना, मी देतो ना बांधून पण. का हो? आपण स्वस्त बसलात, आपलं काय म्हणणं आहे? स्वस्तात काम करता येत नाही आम्हाला, आम्ही जातो. थांबा. बस बस, तुमचं आमचं जमलं मग. हा बस, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं आम्हाला. हा मग चल. अहो पण आमचं काय? हा जा तुम्ही चल. आम्हाला 2 लाख रुपये 15 दिवसाच्या आत खर्च करायचे. हा कोण आहे? कोण? रेखा. थांब मी जरा बोलतोय यांच्याशी. बरं मग तेव्हा तुम्ही तो वाडा सुरुंग लावून पाडा, सुरुंग लावून पुन्हा बांधायला सुरुवात करा. हजारो मजूर लावा, पण 15 दिवसाच्या आत काम आटोपलं पाहिजे. असं? हा राम, मी बोलतोय यांच्याशी, तुला दिसत नाही का? थांब जरा. हा काय बरं म्हणत होतो तुम्ही? काहीतरी म्हणत जा तुम्ही. हा मजूर 10,000 मजूर लावा. 10,000? अहो आजकाल माणसं अन्नाला महाग झाली, तुम्हाला माहितीये. पैसा फेकला की कुत्रे की धावत येतात. हा? तेव्हा जाते मी. तुला थांबायला सांगितलं तर एवढा फणकार कसला आलाय का? जातीस तर जा. हा मी काय म्हणतो, तो काम कसं होईल हा प्रश्न महत्वाचा नसून थोड्या दिवसात पैसे जास्त कसे खर्च होतील हा प्रश्न महत्वाचा आहे. कसला वेड्यासारखा विचार करतोय श्रीशान? अरे हिंमत धर, अजूनही आपण पैसे खर्च करून दाखवू. हा पहा, इंजिनियर साठी 80,000चा चेक लिहिलाय मी, सही करतो याच्यात. आणि पहा, तुझ्या सगळ्या आकांक्षा पुऱ्या झाल्याशिवाय राहणार नाही. ते शक्य नाही. का? सरोज परत येणार नाही असं वाटतं तुला? अरे मी तिला परत आणून दाखवेन. येईल कदाचित परत ती. मग पण माझ्यावरचा विश्वास उडत चाललाय. माझ्यातला चित्रकार नाहीसा झालाय. पैसे कसे खर्च करायचे या एकाच विचाराने माझं मन पोकळून निघालंय. आता ब्रश सुद्धा धरायची इच्छा नाही मला. चल, काहीतरी बोलू नकोस. झोपाय चल, पो चल, उठ. बरोबर सांग. तुम्ही जाऊन झोपा आता. ऑल इंडिया रेडिओ मुंबई केंद्र, कवी अशांत यांचे ऐकशील कारे माझे हे भावगीत रेखा गोखले गातील. रेखा गोखले. ऐकशील कारे माझे अर्थहीन गीत, दूर दूर जाते धरुनी पुरी तुझी प्रीत, पुरी तुझी प्रीत. वाट तुझी बघता जाई, पाय थकून गेले. निमंत्रणा वाचून जवळी मरण मात्र आले. फेकले
गुरुवचन सिंग, मोहम्मद, अरे दिवे का मालूम इथे, अरे कुठं, अरे सोड 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 अरे अरे पैसे घ्या सर, पण मारू नका. हॅलो हॅलो, मी शामराव आर्टिस्ट बोलतो. 23505. हो अहो डॉक्टर, ताबडतोब निघून या इकडं. रॉंग नंबर प्लीज. अहो काय रॉंग नंबर? असं काय करता? मला आणि रामला बेदम मारले चोराने. हो काय चोराला मारले? हो हो, चोराने बेदम मारले आम्हाला आता. हो लवकर या. हा बरं बरं, पाठवून देतो. चलो अंदर चलो. हॅलो. हा हा, नीट बोला की. हा कोण कोण बोलतोय? कोणा ठाऊक? मला ठाऊक आहे कोण कोण बोलतोय ते. हा अच्छा, कोण? बहुतेक आमचा बाळक असेल तो. तुझा बाळक? हा म्हणजे काय? अरे माझा भावी मिळवणार तो. असं. हॅलो, कोण बाळक? रे हा, मी रामनाथ बोलतोय. काय रे? असं काय झालं रे? श्याम, रेखा कालपासून नाहीशी झाली रे. श्याम काय करू रे मी आता? श्याम आता का मुळमुळ रडत बसलास? काय करू रे? काल चांगली ती घरी आली ती, तर तिच्याशी नीट बोलला नाही? बोललो होतो की रे. काय बोलला? काय? चल तिचा शोध लावला पाहिजे आपल्याला. अरे पण आपल्याला अशा अवस्थेत कसं बाहेर जाता येणार? का आंधळा आणि लग्नाची गोष्ट माहिती तुला? चल, माझे पाय आणि तुझे हात. अरे पण ते जमायचे कसं? जमतं सगळं. चल तू. अरे घेताना घरी जा. अरे काय करू? मेला बिला काय? नाही, नुसता मुका मार लागला दिसतोय. नाव काय तुमचं? शामराव दिनकर चित्रे. काय करायचं तुम्हाला? पंचनामा करायचा. राधा कुठं? जंगल विला, गाडी नंबर 9797. आम्हाला खूप असं 30-40 हजार रुपये दंड करावं. तुम्ही जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही काय? कालपासून हमारी रेखा किधर नाहीशी झाली. जा नाही सकते. अरे त्याला गेलो सांगतो तू. तुम्हाला सांगितलं एकदा, तुम्हाला घर सांगितलंय, गाडीचा नंबर दिला. तुम्हाला काय करायचं ते करा. रेखा रेखा आली नाही अजून? नाही, खरंच नाही हो. माझ्या मुलीला तेवढे आणा हो. हे पहा, हवं तर मी नाटकाचं नाव सुद्धा घेणार नाही. कसंही करा, पण मी तुमच्या पाया पडतो. माझ्या रेखेला तेवढे आणा हो. कुठे गेली ती? कापरात रेडिओवरती गायला मुलीची गेली. ती पुन्हा परत नाही. राम, तर आपण मुंबई पालखी घालू. तिला हुडकून काढू.
रेखाचा पत्ता लागत नाही, सरोज तुला भेटू शकत नाही. काय हे दुःख निर्माण झालीत आपल्या जीवनात? याला कारण सांगू काय? पैसा पैसा पैसा. नमस्कार नमस्कार. काय काम आहे आपलं? सकाळी आपल्या गाडीला ऍक्सिडेंट झाला आपल्याला माहित असेलच. हो हो जाणार ना. मग त्याबद्दल काही कॉम्पेन्सेशन पाहिजे आपल्याला? नाही नाही कॉम्पेन्सेशन साठी नाही आलो आम्ही. मग आपल्या मोटरच्या धक्क्यामुळं आमच्या वडिलांची म्हणजे करसनदास सेठजींची गेलेली स्मृती परत आली. स्मृती परत आली? हो म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला होता. बर. आणि आपल्या मोटरच्या धक्क्यामुळे त्यांची स्मृती परत आली. मग चांगलं झालं की. हो, चांगलं झालं. आता आमचे वडील आम्हाला परत मिळाले. आमच्या घरात अगदी आनंदी आनंद झालाय. मग मी काय करू आता? आणि शेठजी आपल्याला खुश झाले आणि त्यांनी तुम्हाला हे बक्षीस दिलं 50,000 रुपये. 50,000 बक्षीस? बापरे. काय झालं? श्याम काय झालं? ए श्याम जर पाणी आणा. शिवाय गती नाही. का नाही? साल मिस्त्री, सफेद मिस्त्री, काटे गोखरू या मुळीने अरे राम, अरे काय काय बोलतोय रे? ए मुळी गजरा हळू बोला. राम, अरे कशाला एवढे डॉक्टर आणलेस? अरे मला नुसती चक्कर आली होती रे. अरे हे सगळे स्पेशलिस्ट आहेत. मुद्दाम फोन करून यांना बोलावलंय. यांच्या फीच्या निमित्ताने तरी आपले बरेचसे पैसे खर्च होतील. हे डॉक्टर टुमणे, कानाचे स्पेशालिस्ट. फक्त उजव्या. आणि मी डाव्या. नाही नाही या डॉक्टर गोकर्ण, MD FRC सेडिंब्रो. हे डॉक्टर भावे. नाही नाही मी त्यांना कंपाऊंडर आहे. कंपाऊंडर ते व्हिजिटला गेले. ते मोठे बालरोग चिकित्सक डॉक्टर आहे. अहो पण माझं वय 35 आहे. मी डॉक्टर मिस धोंड. माझं मोठं हॉस्पिटल आहे बाळणपणाचं. मी डॉक्टर हर्षे, हार्ट स्पेशालिस्ट. बस 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 बस. मी डॉक्टर ढगे ढगे. गुरांचा डॉक्टर, डॉग स्पेशलिस्ट आहे. आपल्याला कुत्र्यापासून त्रास होत असं ऐकलं. वास्तविक कुत्री ही खरोखर भित्री असतात. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला काही एक झालेलं नाही. अहो ते मला पूर्ण माहिती आहे. मला फक्त एक रोग आहे, तो म्हणजे पैसे खर्च करणं. आणि ते जमत नाही म्हणून मला सारखा त्रास होतो. मग त्यात काय अवघड आहे? एखाद्या संस्थेला देणगी देऊन टाका. अहो तसं करता आलं असतं तर माझे 2 लाख रुपये मी तुम्हाला दिले नसते का? काय मला? डॉक्टर हर्षे. अहो काय हर्षबाई झाले काय तुम्हाला? डॉक्टर बघा ते. अरे रे गेले. काय मेले? 326 रुपये 7.5 आणे डॉक्टर हर्षे यांच्या अंत्यविधीसाठी. छे छे. अजून 2,50,000 रुपये खर्च करायचे. कसं जमणार आहे राम? जमेल रे. तू मुळीच लक्ष घालू नको यात. नाही तर काय करू? मुळात 1 लाख रुपये खर्च करायची जबाबदारी होती माझ्यावर. आता दिवस राहिले थोडे आणि संकट मात्र वाढली दुप्पट. श्याम हे सगळे पैसे एकदम खर्च होतील अशी काहीतरी कल्पना काढ. आहे काय? 1% आहे. एक काळ्याची पिटी विकत घ्यायची. म्हणजे काय 3च पैसे गेले? एक रॉकेलचा डबा आणायचा समजा 5.25 रुपये गेले. आणि एकमेकाच्या अंगावर उतरून पेटून द्यायचं. म्हणजे पैसे संपतील आणि आपणही संपू. छे छे श्याम, आत्महत्या हे भ्याडपणाचं लक्षण आहे. साऱ्या जगाला मोह पडतील अशी चित्र अजून तुझ्या हातून निर्माण व्हायची आहेत. ते आता शक्य नाही. सर्वच पोर्ट्रेट अपूर्ण राहिले. प्रदर्शन जवळ आले, त्यात माझं चित्र नसणार. पूर्वीसारखं प्रेम आहे का हो? हो आहे तर. आता माझ्यापासून तुला का सुद्धा हेरावून मिळणार नाही. रेखा अगं डॉक्टरने तुझी सगळी अफू उकून पाडलेली आहे. आता जी काय उरली तेवढी तू काय मरत नाहीस. अगं त्याने 4 चांगल्या कल्पना सुचतील तुला. हे बघ हे रेखा, हे बघ हे बघ आता काय करायचं. हे रेखा हे बघ. रामनाथ, तुमचा हा खेळकर विनोद मला आयुष्यात ऐकायला मिळेल का हो? रेखा अफूचा परिणाम झालेल्या माणसाला झोपू देता कामा नये. हो नाही ज्यांना इथं असंच राहू द्या. काय हो. आणि उद्या सकाळी येऊन घेऊन चला. बरं चालेल. हे पहा रेखा, हे बघ मी उद्या सकाळी येतो. तू झोपू नको. बरं नरसीबाई येतो. नमस्कार.
नमस्ते. रेखा झोपलो बा. डोंट स्लीप. शामराव चित्रे आपणच ना? हो. मी पोलीस स्टेशन मधून आलोय. पोलीस स्टेशन मधून? हो हो. सरकारला माहितीये की आपल्याला चोरांनी बडवलंय, म्हणून आपल्यासाठी मी हे जाहीर केलेलं 10,000 रुपयाचं बक्षीस मी स्वतः घेऊन आलोय. आणि हे सहानुभूतीचं पत्र. ह्याच्यावर तेवढी सही करा. एक सही पुरे का आणखीन करू? पाहता काय माझ्याकडं? वेळा समजतं काय मला? थँक्यू. कुठं चाललास? माझा फेर नको. तरी पिंजरा जीव गुदमरला माझा. कशानं? सुखानं? नाही. खोटं बोलू नकोस. पैसा मिळाल्यानंतर खूप कला सेवा करता येईल असं वाटत होतं तुला, खरं की नाही? खरं आहे ते, पण आता मात्र मला त्याची शिसारी आहे. तू स्वतःहूनच हा रंग अंगावर ओढवलास की नाही?
सरोज हवी होती तुला. नाही, तिचं सौंदर्य आवडलं होतं मला, तिचं चित्र काढायचं होतं मला. पुन्हा खोटा बोललास. तुला तीही हवी होती. बोलला नाहीस तू. मला ऐकू आलं. पण मला आता जाऊ दे. कलेच्या सहवासातलं सुख सर्वात मोठं असतं. मला जाऊ दे. मला तुझा आवाज येतोय. मला तुझा शांत आहे. काही दंगा वगैरे काही करत. या 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 शामराव या. अगं सरोजितली शामराव आले. शामराव या 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 या. अरे का पैसे खर्च केलेत वाटतं सगळे. नाही, मी पैसे खर्च करू शकलो नाही. का? खर्च करायला गेलो तर दुप्पट तिप्पट चौपट वाढले ते. मग ते सगळेच खर्च करून टाकायचे. होत नाहीत. थकला जीव माझा. हे तुमचं विष तुम्ही परत घ्या. बाहेर मोठाला ते घेऊन टाका. म्हणजे काय म्हणता काय? मला पैसे खर्च करता येत नाहीत, मिळवता येत नाही, हिशोब सुद्धा मांडता येत नाहीत मला. रुपये आणि पै हे शब्द सुद्धा माझ्या कानाला नको आहे. पण माझी मुलगी श्रीमंतीत वाढलेली आहे. पैसे खर्च करता आल्याशिवाय तिला कसं काय सुख देणार तुम्ही? मला नको आहे तुमची मुलगी. तुमचा पैसा आणि तुमची मुलगी सगळं बँकेत ठेवून द्या. श्याम, असं नका हो बोलू. तू गैवर नकोस. तुझ्या गैवरण्याने फसलो मी आणि आयुष्यातल्या फार मोठ्या आनंदाला मुकलो. पण माझा आनंद तुमच्याजवळ आहे. हे तुझ्या वडिलांना सांग. कुत्रे इतकी सुद्धा किंमत देत नाही तुला ते. हसा, कुशाल हसा. माझ्या आयुष्याच हसं करून घेतलेलं. अरे पण भल्या माणसा, एवढा चिडतोस का? तुला पैसे मिळवायला सांगितले असते तर ठीक आहे, पण पैसे खर्च करताना एवढा रडकुंडीला आलास. पैसा पैसा पैसा, किती किंमत द्याल पैशाला? तुमच्या आणि पैशाची इतकी दोस्ती होती मला ठाऊक नव्हतं. नंतर तुमच्या मुलीचं आयुष्यात तोंड पाहिजे नसतं. श्याम, शांत व्हा. शांत? तू भेटलीस त्या दिवशी आयुष्यातली शांतता नाहीशी झाली माझ्या. श्याम, तू काय बडबडतोस कळतंय का तुला? हा? तुम्ही काय केले ते समजून सांगायचा प्रयत्न करतोय मी. तुम्हाला समजू अगर न समजू, ही तुमची मुलगी पट्टा बांधून ठेवायला. श्याम, मग माझ्या मुलीशी प्रेमाचं नाटक का केलं? हा? नाटक मी केलं नाही, तुम्ही केलं. आणि खलनायक बनणार त्यातले. तुमचं तोंड सुद्धा पाहणार नाही. मी काय करू? पैशाशिवाय जगात दुसऱ्या काही गोष्टी असतात हे तुझ्या वडिलांना समजून सांगायचा प्रयत्न कर. सोड मला. श्याम, श्याम, मी पडले तुमच्या. ए बोली, तू कुठे चाललीस? चल परत फिर, परत फिर. श्याम, ए श्याम, अरे काय कुठे गेला होतास तू? हा, केवढी आनंदाची बातमी सांगायला इथं आम्ही धावत आलो आणि तुझा पत्ताच नाही. आज आम्ही दोघांनी लग्न करायचे ठरवलंय. आजच्या आज निदान या निमित्ताने तरी आणखी पैसे खर्च होतील आपले. नाव काढू नकोस पैशाचं. सुख पैशाने मिळतं सर राम. तू रेखाशी लग्न कर. दारिद्र्यात सुद्धा सुखाने संसार करू शकाल तुम्ही दोघं. आजच तुम्ही लग्न करून टाका. आज मी खूप आनंदात आहे, खूप सुखी आहे. तुमचं सुख आजच पाहिजे मला इच्छा झाली. नमस्कार, माफ करा. मी आपले पैसे काही परत करू शकलो नाही. आमचं नाटक साफ पडलं. पडू दे, जाऊ देत माझे पैसे. पण कलेवरची निष्ठा इतकी जाजवल आहे तुमची की मी तुमचे पाय धरले पाहिजे. हे काय, हे काय? तुम्ही तुमच्या कलेशी इतके एकजीव झाला आहात की बायका पूर्व उपाशी तडफडत असताना सारं जग, प्रत्यक्ष तुमची मुलगी तुमची चेष्टा करत असताना
कलेवरची तुमची निष्ठा अभंग राहील. राम, तू आणि मी याला गुरु केलं पाहिजे. आउटघटकेचं वैभव मिळताच आपण आपल्या कला गमावून बसलो. खरं सांग, पैसे मिळाल्यापासून तू किती कविता केल्यास आणि मी तरी किती चित्र काढली. आणि ते पैसे मिळाल्यावर ही अवस्था. आणि पैसे मिळवण्याचे व्यसन लागलं असतं तर काय झालं असतं आपलं. पैसा योगायोगानं मिळतो आणि जसा मिळतो तसा जातोही पण कलावंताची वृत्ती पाण्यात सुद्धा कोरड्या राहणाऱ्या कमलपत्राप्रमाणे असावी. लाख बोललात. योगायोगानं आलेला पैसा मी माझ्या हातानं परत करून टाकला. म्हणजे घरातली पैन पै बाबासाहेबांना परत करून टाकली यांनी सांगितलं. मला तुमचा पैसा नको, पोरगी नको. हे काय केलं छान? सरोजला काय वाटेल त्यामुळे? त्याचा विचार आत्ता करायचा. हाती पैसा असल्यावर विचार करायला फुरसत होती कुणाला? असं करू नका श्याम. मला माहित आहे तिचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. असेल कदाचित, पण आज मला तिचं प्रेम नको आहे. माझी कला परत मिळवायची मला. रेखा, राम, इथला पसारा इथंच राहू दे. आपण आपल्या जुन्या खोलीवर जाऊ. तेच माझं घर आणि तोच माझा संसार. तिथंच माझी कला मला परत मिळू शकेल. चल श्याम. इथलं पोर्टल काय झालं माझं? राम, या घर मालकाला सांगून टाक काय की आम्ही ही जागा सोडली. चल. अरे पण हे सगळं सामान जमा करून टाक म्हणा तुझ्या खात्यावर. बक्षीस देऊन टाक त्याला. इथल्या कुठल्याच वस्तूचा आपल्याला काही उपयोग नाही. या प्रियेचे झोपडे. रेखा, ए रेखा, काय? तुला येते की ते गीत? हो. मग म्हणतो. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. माझी या प्रियेचे झोपडे. गवत उंच दाट दाट गवत उंच दाट
आणलाय. थांब थांब रेखा, हा कप दे त्याला, नक्षी आहे त्याच्यावर. श्याम, हे श्याम, काय झालं रे? काही नाही. श्याम, श्याम, श्याम. का आलीस तू इथं? मला एकट्याला जगू दे माझं खडतर आयुष्य. पण तुमच्याशिवाय मला एकटीला जगणं अशक्य आहे श्याम. हे तुझ्या वडिलांना सांग. काही संबंध उडला नाही माझा आता. त्यांच्याशी भांडून घर सोडून आले मी तुमच्यासाठी. मला तुमच्या आयुष्यात जागा हवी श्याम. माझ्या संसाराचे चित्र एकाकी आहे. तुझ्या आयुष्याचा रूपी रेडन त्यात निरोप वेगळी आहे. सरोज, जा जा तू. मी नाही जाणार. सरोज, रडू नकोस तू. माझा ऐक, माझ्या बरोबर दारिद्र्य सोसवणार नाही तुला. सरोज, तू मला हवी आहेस, मी तुला हवाय. पण त्यासाठी जे सुचवलं लागेल ते सोसण्याची तयारी आहे माझी. लाख मोलाच्या गोष्टी ऐकत होतो, ह्या लीनानं घोटाळा केला. आम्हाला आज अगदी आमचा तरुणपणा आठवला. का आलात तुम्ही बाबा इथं? मुद्दामच आलो बेटा. शामराव, तुम्ही परत कलेच्या सेवेत लागलात, ही लाखाची गोष्ट झाली. तुमच्या या गुणावरच आमची मुलगी वेडी झाली आणि हिनं तुमचा ध्यास घेतला. यांना आपल्या कले इतकं दुसरं काहीच प्रिय नाही, म्हणूनच मला हे आवडतात. वा वा वा, लाखाची गोष्ट बोललीस पोरी. संसार सुखी होतात ते या प्रेमानच. शामराव, आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. ही आमची मुलगी सांभाळा आणि आमची इस्टेट आहे सांभाळ. मला तुमची इस्टेट नको. इस्टेट मुलगी सांभाळील, तुम्ही मुलीला सांभाळाल ना. तेवढं बस आहे. शामराव, अरे अरे वा 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 वा, इंजिनियर साहेब, तुम्ही इकडे कुणीकडं? अरे हंडा कसला आणलात? अहो मोहरा आहेत मोहरा, सोन्याची नाणी सापडली. या सकाळपासून शामराव हुडकतोय. अखेर रामरावने हा ठिकाणा सांगितलं. हा, कुठे सापडली तुम्हाला ती? रामभाऊने ती जुनी इमारत पाडून नवीन बंगला बांधायला सांगितला ना, ती पाडत असताना तिथे हा अंडा सापडला. मी आपला तडक घेऊन आलो. हो, आपलं सत्यानं वागायचं. अरे वा 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 वा, मग आमचे जावई बापू मोठे भाग्यवान आहेत म्हणायचे. अब कसली असतात ते सोन्याची नाणी? बघू तरी, बघू 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 बघू. हो इंजिनियर साहेब, काय हे खरं सोनं आहे का सगळं? तर अहो मोहरा नेहमी सोन्याच्याच असतात. तुम्ही हे घेऊ नका, पाहिजे तर दान करून टाका. आमची काय अडली? परत द्या. रामराव.